सध्या विदर्भात तापमानाचा पारा जो आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शहरातील जे आहे ते मुख्य सिग्नल दुपारच्या वेळेस बंद करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतलेला आहे। परंतु अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं तर भर दुपारी जे आहे ते अनेक सिग्नल सुरू आहे आणि हे सिग्नल सुरू असताना मात्र दुचाकी स्वारांना जो आहे तो त्रास सहन करावा लागतो, रगरगत्या उन्हामध्ये त्यांना थांबावं लागतं, त्यामुळे जे आहे ते त्रासाला समोर जावं लागतं। मित्रा, काय सांगशील, सिग्नलमुळे काय त्रास होतोय, ऊन तापत आहे? सिग्नलमुळे खूप ऊन आहे सर, खूप ऊन लागत आहे आम्हाला इथं। पहिले इथं सावली वगैरे काहीच नाही आहे, खूप ऊन लागत आहे। सिग्नल बंद करावे दुपारच्या वेळेमध्ये, एवढं सांगणं आहे माझं फक्त। दुपारच्या वेळेला सिग्नल बंद केले पाहिजे असं सांगताय नागरिक। दादा, काय सांगणार, ऊन आहे, अनेक जिल्ह्यातले सिग्नल बंद झालेले आहे परंतु शहरातले चालू आहे, काय मागणी? त्रास होत आहे इकडे, काय केलं पाहिजे प्रशासनाने? बंद केला पाहिजे। दुपारच्या वेळेला जे आहे ते सिग्नल बंद केले पाहिजे असं अमरावतीकर सांगतात। आपण बघू शकतो तापमानात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि या तापमानामध्ये जे आहे ते जवळपास सिग्नलवर 1 मिनिट थांबावं लागतंय। पारा जो आहे तो जवळपास 44 अंशाच्या पुढे गेलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये सिग्नलवर जे आहे ते थांबणं जे आहे ते त्रासदायक ठरत आहेत। उन्हाचे चटके जे आहेत ते अमरावतीकरांना सध्या सोसावे लागत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते सिग्नलवर अमरावतीकर थांबलेले आहेत। अनेक त्यांच्या मागण्या, काय सांगणार, उन्हाचा पारा वाढलेला आणि सिग्नल सुरू आहे? अरे खूप ऊन आहे, एवढं असं धुकधुक जीव ऊन राहिलं, एवढं फास्ट ऊन आहे की सांगू नाही शकत नाही, एवढं जोरात ऊन आहे। सिग्नल बंद केलं पाहिजे असं अनेक जण सांगतात दुपारच्या। नाही चालूच पाहिजे, ते तर आहेत, पण लोकांनी आपल्या आपल्या ना परीनं उन्हाचं दुपट्टा गिपट्टा बांधून आपलं संरक्षण करायला पाहिजे। वेगवेगळ्या या संपूर्ण प्रतिक्रिया आहेत। तापमानात ज्या पद्धतीनं वाढ झालेली आहे त्यामुळं दुपारी ते साधारणतः 12 ते 4 वाजेपर्यंत जे आहे ते सिग्नल अमरावती शहरातले बंद ठेवले पाहिजे असं काही नागरिकांनी म्हटलं। तर काही जणांनी म्हटलं आहे की वाहतूक सुरक्षेच्यासाठी सिग्नल सुरू असले पाहिजे परंतु काळजी जी आहे ती घेतली गेली पाहिजे असं सांगण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये 4 जे आहे ते संपूर्ण 4ही बाजूनं जे आहे ते या ठिकाणी सिग्नल आहे आणि या ठिकाणी जे आहे ते उन्हामध्ये नागरिकांना अमरावतीकरांना थांबावं लागतं। त्यामुळे कुठेतरी सिग्नलमध्ये जे आहे ते दुपारच्या वेळेस शिथिलता देण्याची मागणी अमरावतीकरांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।